प्रमाणे आपण पाहत आहे LS मराठी। एक सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मस्साजोग मधली। जरी 18 सरपंच पदासाठी पोटनिवडणुका असल्या तरी बीड मधल्या जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चित बहुचर्चित असलेली निवडणूक पोटनिवडणूक अर्थात मस्साजोग सरपंच पदाची। आणि या ठिकाणी सर्वांनाच सहानुभूती जिंकेल असं वाटत असतानाच एक धक्कादायक निकाल लागला। या ठिकाणी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव झालाय, तर स्वरूपानंद देशमुख हे विजयी झालेले आहेत। आणि त्यामुळे मस्साजोग मध्ये जनसंपर्क जिंकला आणि सहानुभूती हारली अशी काहीशी परिस्थिती आपल्याला या निवडणुकी माध्यमातून पाहायला मिळाली। खरं तर मस्साजोग हे हाय व्होल्टेज लढत होती आतापर्यंत, म्हणजे 2024 ला जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर पोटनिवडणूक लागताच सगळीकडे मस्साजोग निवडणुकीची चर्चा होती। आणि याच संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी थेट मस्साजोग मधून जोडले गेलेले आहेत आमचे बीडचे प्रतिनिधी दीपक जाधव। दीपकजी, आपलं या LS मराठीच्या लाईव्ह मध्ये स्वागत। पहिल्यांदा मस्साजोग मध्ये स्वरूपानंद देशमुख यांची प्रतिक्रिया काय होती जेव्हा ते विजयी झाले, काय सांगितलं त्यांनी? त्यांनी असं सांगितलं स्वरूपानंद देशमुख यांनी की हा विजय माझा नसून हा गावकऱ्याचा विजय आहे, हा मस्साजोगकरांचा विजय आहे, अशी त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। ओके दीपकजी, 2084 इतकं मतदान होतं, त्यातलं 1744 इतकं मतदान झालं। 939 पुरुष आणि 805 महिला यांनी मतदान केलं, म्हणजे जवळपास 83.69% इतकं मतदान झालं। पण एवढं मतदान होऊन देखील या ठिकाणी अश्विनी देशमुख किंवा जे कुटुंब आहे संतोष देशमुख यांचं, यांना असं वाटलं होतं की आपला पराभव होईल म्हणून? तुम्हाला काय वाटतं, काय प्रतिक्रिया तुमची? नाही, अद्याप त्यांच्याशी कुठली बातचीत झाली नाहीये त्या या ठिकाणी नव्हते देखील, पण अशी चर्चा आहे की गावकऱ्याच्या मताने ही निवडणूक तर बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण अश्विनी देशमुख यांना काही लोकांनी बळजबरी उभा केल्याची अशी देखील आता चर्चा आहे माध्यमांसोबत। काही लोक म्हणजे कोणी उभं केले असं तुम्हाला म्हणायचंय? काय तुमचा म्हणजे तुमची त्या ठिकाणची जी माहिती आहे ती काय सांगतेय? म्हणजे आता ही निवडणूक पार पडली आहे, आता स्वरूपानंद देशमुख हे विजयी झालेले आहेत, पण यानंतर आता ही चर्चा अशी बाहेर येत आहे की त्यांना काही लोकांनी त्यांना उभं राहण्यासाठी प्रोत्साहन केलं आणि त्यांना उभं केलं आणि त्यामुळे ती बिनविरोध निवडणूक होऊ शकली। आणि गावकऱ्यांचा देखील त्याला विरोध होता की ज्या हत्या झाली संतोष देशमुखांची आणि त्यासाठी गावकरी आजही एकत्र आहेत। दीपकजी, गावकऱ्यांचा विरोध होता असं कसं म्हणता येईल? 2084 पैकी 1744 जणांनी मतदान केलंय। जर गावकऱ्यांना वाटत होतं निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती तर 83% मतदान झालंच नसतं। मग एवढं मतदान जर झालंय याचाच अर्थ गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलंय आणि 92 मतं स्वरूपानंद देशमुखांना अश्विनी देशमुखांपेक्षा जास्त पडलेली आहेत। त्यामुळे हा जो निकाल आहे हा लोकशाहीमधनं आलेला निकाल आहे। मग असं कसं म्हणता येईल की या ठिकाणी बिनविरोध होऊन दिली नाही आणि त्यांना कुणीतरी उभं केलंय? तुम्हाला आठवत असेल स्वरूपानंद देशमुखांनी एक प्रतिक्रिया दिली होती, जर मला कुणीतरी उभं केलंय असा जर तुमचा संशय असेल, ते जर सिद्ध झालं तर मी अश्विनी देशमुख यांच्या पुढे जाऊन नाक घासेन आणि त्यांना पाठिंबा देईन म्हणून। तुम्हाला आठवत असेल? बरोबर आहे, ते बोलले होते तसं, पण या सगळ्या चर्चा आता ह्या आज सुरू झाल्या आहेत। हा निकाल लागल्यानंतर या चर्चांना आता पेट फुटल्याचं पाहायला मिळते। अशा चर्चा आहेत की अश्विनी देशमुखांना बळजबरी उभा करण्यात आलं होतं असं देखील आता इथे म्हटलं जातंय। आणि स्वरूपानंद देशमुख हे या अगोदर देखील निवडणूक लढले होते, अल्पशा काही 11-12 मतांनी ते पडले, 9 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। 9 ते 10 मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर देखील ते आता या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरले होते आणि आता त्यांचा चांगल्या मताने त्यांचा विजय जायला पाहिजे। गावकऱ्यांनी त्यांना चांगली पसंती दिली आणि विजयी केलेला आहे। नक्कीच, खरं तर संतोष देशमुख यांच्या निधनानंतर जी काही जागा रिक्त झाली या सरपंच पदासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातून कोण लढणार अशी चर्चा होती। सर्वसाधारण म्हणजेच खुल्या गटासाठी ती जागा त्या ठिकाणी आरक्षित झाली, अर्थात पुरुष पण लढू शकत होता आणि लेडीज पण। मग त्या ठिकाणी
संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख असं म्हणाले होते की बाबा आम्हाला संतोष देशमुखांचा जो खटला आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी तो महत्वाचा आहे, निवडणूक महत्वाची नाही, म्हणून मी निवडणूक लढणार नाही. पण त्यावेळी ऐनवेळी त्यांच्या पत्नींना म्हणजेच संतोष देशमुखांच्या पत्नींना पुढे करण्यात आलं आणि मग सगळीकडे ही बिनविरोध होण्याचा प्रयत्न झाला, पण तो फसला. तुम्हाला आठवत असेल 17 एप्रिलला पंजाब देशमुख असतील, कुणाल देशमुख असतील, संजीवनी देशमुख असतील, या सगळ्यांनी अर्ज माघारी घेतले, पण स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज माघारी घेतला नाही. याचाच अर्थ मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की मग एवढं मतदान झाल्यानंतर असं कसं म्हणता येईल की आता हे गाव संतोष देशमुख यांच्याच बाजूने किंवा त्यांच्याच कुटुंबाने होतं, त्यांच्याच कुटुंबाच्या बाजूने होतं असं म्हणता येत नाही, कारण की हा लोकशाहीचा विषय आहे. या ठिकाणी जी भावनिकता आहे, जी संतोष देशमुखांचा खून झाला त्यामुळे ही भावनिकता होती आणि आज देखील हे गावकरी त्या कुटुंबाच्या सोबत आहेत. पण जे राजकीय आहे किंवा राजकारण असेल किंवा जी एखादी निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आता आज ते विरोध झाल्याचं पाहायला मिळालं आणि स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालेला. आणखी एक महत्वाचा मुद्दा, 5 वर्ष उपसरपंच 2011 ते 2017, नंतर 2017 ते 2022 5 वर्ष सरपंच, बाजार समितीच्या सदस्य, संतोष देशमुखांच्या पत्नी, एवढं सगळं यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचं हे जे नाव होतं अश्विनी देशमुख म्हणून सगळ्यांना असं वाटलं होतं की ही निवडणूक 100% अश्विनी देशमुख जिंकतील, धक्कादायक निकाल लागणार नाही. पण झालं उलटच, स्वरूपानंद देशमुख निवडून आले. याचाच अर्थ स्वरूपानंद देशमुख यांचा जनसंपर्क आणि या जनसंपर्कापुढे अश्विनी देशमुख यांच्या बाजूची जी सहानुभूतीची लाट आहे ती कमी पडली असं म्हणता येईल का ती ओसरली? स्वरूपानंदांचा जनसंपर्क चांगला आहे. यावेळी देखील ते उपसरपंच राहिले आहेत. संतोष देशमुखांसोबत देखील त्यांनी काम केलं होतं, त्यांच्या विरोधात देखील निवडणूक लढली होती. पण अश्विनी देशमुख या उपसरपंच राहिल्या, सरपंच राहिल्या, पण प्रत्यक्षामध्ये त्या फक्त ग्रामपंचायत पुरते किंवा सक्षम निर्णय घेण्यात किंवा गावामधील पूर्णतः संपर्क करणे अशा पद्धतीचं नसल्याचं यावरून आता हे स्पष्ट होतं की हे सगळं संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख हे सगळे कारभार पाहत होते आणि आता देखील ते धनंजय देशमुख हे सगळा कारभार पाहतात. पण थेट असा संपर्क अश्विनी देशमुखांचा नसल्यामुळे असा पराभव झाल्याचं हे चित्र दिसतं. खरं तर 2011 पासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी उपसरपंच आणि सरपंच राहिलं होतं. आता मात्र हे कुटुंब, या कुटुंबातली कुणीही व्यक्ती आता राजकारणात नाहीये. आता अशी परिस्थिती निर्माण झाली कारण की धनंजय देशमुख तर उभेच राहिले नाहीत, संतोष देशमुख हयात नाहीत, अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय आणि आताच्या निवडणुकीमध्ये त्यांची दोन्ही मुलं म्हणजे वैभवी असेल किंवा विराज असेल, या दोघांनीही अक्षरशः घरोघरी जाऊन आम्हाला मतदान करावं असा प्रचार देखील केला होता. मग असं काय घडलं की यावेळी अश्विनी देशमुख किंवा संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील व्यक्तीला पराभूत व्हावं लागलं? यांना दुःखामुळे अश्विनी देशमुख असतील किंवा धनंजय असेल, यांना डोअर टू डोअर जाऊन प्रत्यक्ष दारामध्ये त्यांनी मताची मागणी केली नाही, लोकांकडे भेटले नाही. फक्त गावातील काही त्यांचे समर्थक असतील किंवा जो मुलगा असेल, मुलगी असेल संतोष देशमुखांचे, हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष गावामध्ये भेटीगाठी केली आणि लोकांपर्यंत पोहोचले, आशीर्वाद घेतले, असे देखील आपण व्हिडिओ पाहिले. पण यामध्ये प्रामुख्याने धनंजय देशमुख यांनी असं म्हटलं होतं की माझ्यासाठी मला प्रमुख ही न्यायालयीन लढाई आहे, राजकारण हे नंतर असेल आणि मला माझ्या भावाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला पाहिजे तसं इंटरेस्ट नाही आणि त्यामुळे ते निवडणुकीला उभा देखील राहिले नव्हते. पण काही गावातील ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरनं किंवा त्यावरनं त्या अश्विनी देशमुख यांना त्यांनी निवडणुकीसाठी उभा केला असावं. खरं तर तुम्ही एक पाहिलं की स्वरूपानंद देशमुखांनी यांनी जी एक प्रतिक्रिया दिली आहे फार बोलकी आहे. एकतर 18 महिन्यांचाच फक्त काळ मिळालेला आहे त्यांना, पण त्यांचं असं म्हणणं आहे की संतोष देशमुख यांचं स्वप्न जे अपूर्ण राहिलेलं आहे ते 18 महिन्यांमध्ये मी पूर्ण करणार आणि जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे त्यामध्ये मात्र आम्ही संपूर्ण सगळं गाव त्यांच्या पाठीशी जसं पूर्वी होतं तसं आत्ताही राहणार आहे, कारण की ही राजकीय लढाई होती, हा काही कौटुंबिक वाद नव्हता. मग मला असं म्हणायचं आता जर स्वरूपानंद देशमुख जर या संपूर्ण प्रकरणातून लोकशाहीच्या विजयाच्या मार्गाने जर ते आता त्या ठिकाणी सरपंच झालेले आहेत आणि आता हे जे कुटुंब आहे ते आता राजकारणापासून थोडंसं दूर गेले, आपण आता पुढची 18 महिने म्हणूयात, मग इकडे जो न्यायिक लढा लढायचा आहे त्यासाठी स्वरूपानंद देशमुख यांची मदत होईल का त्यांना? आणि दुसरी गोष्ट, संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना भेटायला स्वरूपानंद देशमुख जाणार आहेत का?
निश्चित आता हे पाहावं लागेल. त्यांनी प्रमाणपत्र घेतलं आहे आणि तहसील कार्यालय त्यांनी आता सोडलेलं आहे. त्यानंतर ते गावात गेल्यानंतर बीड देतात का नाही ते देखील पाहणं गरजेचं आहे. पण त्यांनी या अगोदर देखील सांगितलं होतं की ज्या दिवशी ही घटना घडली आणि सरपंचांची हत्या झाली त्या पहिल्या दिवसापासून त्या आंदोलनामध्ये ते सहभागी होते आणि सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला होता असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं. पण यापुढे देखील जेव्हा जेव्हा संतोष देशमुखच्या कुटुंबियांना माझी गरज असेल किंवा न्याय मिळवण्यासाठी गरज असेल त्यावेळेस मी सर्वात आधी पुढे असेल हे देखील त्यांनी बोलून दाखवलं आहे. दीपकजी, आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही आता त्या संपूर्ण परिसरामध्ये गेली अनेक वर्ष पत्रकारिता करताय. खरं तर हे राजकारण देखील तुम्ही जवळून पाहताय. स्वरूपानंद देशमुख यांना कुणीतरी उभं केलं गेलंय असा जो धनंजय देशमुखांचा आरोप होता, याबद्दल तुमची शोध पत्रकारिता काय सांगते? खरंच असं काही घडलेलं आहे का? नाही, यामध्ये कुठलं तथ्य नाही, पण यामध्ये एक अफवा पसरवली गेली की असं धनंजय देशमुख त्यांच्या याने काही बोलले नाही, कुठं माध्यमांसमोर ते आलं नव्हतं. ही एक चर्चा होती की स्वरूपानंद देशमुख यांना परळीकडनं पैसा पुरवला गेला आणि ते परळीकडनं प्रायोजित आहेत त्यांना तिकडनं उमेदवारी उभं करण्यासाठी त्यांना पैसे वगैरे पुरवले असं काल एक देखील तो व्हिडिओ मतदान केंद्राच्या बाहेर व्हायरल झाला होता की ते त्यांचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतायत की हा आम्ही परळीहून आलो, तुम्हाला गावकरी नाही आहेत का, आम्ही परळीचे आहेत का, आम्ही परळीहून आलो, असं त्या ठिकाणी वादावाद देखील झाली होती. पण यामध्ये कुठलं तथ्य नाहीये. ही गावची लोक होती, गावची मंडळी होती आणि ही स्वरूपानंद देशमुख हे अत्यंत छोट्या कुटुंबातून आणि ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापर्यंत आतापर्यंत कार्यरत काम करत आले. त्यांनी गावातील लोकांशी देखील नाळ जोडलेली आहे. पण अशा अफवा राजकारण आलं यामध्ये ज्या अफवा येतातच आणि बीड जिल्हा मंडळ आणि संतोष देशमुख कोण प्रकार म्हणले की यामध्ये अनेक तर्क वितर्क जोडली जातात. नक्कीच दीपकजी, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. कारण स्वरूपानंद देशमुख हे काय पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले नाहीयेत. मागच्या वेळी देखील संतोष देशमुखांच्या विरोधात ते उभे राहिले होतेच की. मग त्यावेळी असं म्हणायचं होतं का त्यावेळी पण पळणीकरांनी त्यांना उभं केलं? असं म्हणता येणार नाही ना, कारण की गावातली निवडणूक आहे. त्यामुळे स्वरूपानंद देशमुखांवर थेट असा आरोप होणं हे ऍक्च्युली चुकीचंच आहे. मला तुम्हाला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे. स्वरूपानंद देशमुख यांना गावातल्या तरुणांची प्रचंड साथ मिळाली आहे असं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, तिथला जल्लोष स्वरूपानंद देशमुख यांचा निकाल लागल्यानंतर काय तिथलं वातावरण होतं? बरोबर आहे अगदी सर की जे युवक वर्ग आहे मसाजोग मधील यांनी जे स्वरूपानंद देशमुख चांगलं पाठबळ दिलं आणि गावकऱ्यांनी देखील असं भरघोसून असं मतदान दिलं आणि ते आज विजय झालेले आहेत. गावचा पाठिंबा आणि युवकांच्या पाठिंब्यावर ते शक्य झालेलं आहे असं देखील चित्र पाहायला मिळालेलं आहे. बर, धनंजय देशमुख असतील किंवा अश्विनी देशमुख यांच्या कडून काही प्रतिक्रिया आली आहे का, किंवा त्यांच्या काही समर्थकांची प्रतिक्रिया आली आहे का? काय तिथलं वातावरण आहे त्यांच्या समर्थकांमध्ये, काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भात? या ठिकाणी त्यांच्यापैकी किंवा त्यांच्या समर्थकांपैकी एकही जण इथे उपस्थित नव्हता. धनंजय देशमुख देखील नव्हते. जे मतदान काउंटिंग साठी प्रतिनिधी असतात एक दोन ते होते, आपण ते विजय झाल्यानंतर या ठिकाणी ते कोणीही नव्हतं आणि अद्याप काही त्यांच्या माध्यमांसमोर किंवा इथे मीडिया समोर बोलणं झालेलं नाही. मसाजोग मध्ये काय पत्रकार परिषदेवर घेऊन ते बोलतायत का हे पाहणं आता गरजेचं असेल. बर, आणखी एक दीपकजी महत्वाचं, एवढ्या 16 सरपंच पदाच्या आणि जवळपास 72 ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुका म्हणजे एकूण 88 या सगळ्या जागांसाठी निवडणुका होत्या, पण चर्चा फक्त मस्साजोगचीच झाली. काय त्यामागचं कारण असेल, काय सांगता येईल? यामध्ये एक विशेष होतं की मसाजोग म्हणजे संतोष देशमुखांमुळे हे गाव महाराष्ट्रभर आणि देशभरात नाव पोहोचलं होतं आणि याची बीड जिल्ह्यामध्ये चर्चा देखील जोरदार होती आणि यामध्ये ज्या ग्रामपंचायत होत्या त्या सर्व बिनविरोध झाल्या आणि फक्त मसाजोग जी ग्रामपंचायत आहे ही बिनविरोध झाली नाही, याची निवडणूक लागली गेली आणि ते काल मतदान झालं आणि आज त्याचा निकाल देखील लागला. पण यावरती पूर्ण महाराष्ट्राचं आणि इथल्या राजकीय मंडळींचं देखील यावरती लक्ष होतं. पण अखेर स्वरूपानंद देशमुख हे विजयी झालेले आहेत. दीपकजी, आपण स्वरूपानंद देशमुख त्यांच्या विजयानंतर काय म्हणालेले ती प्रतिक्रिया एकदा ऐकूयात. त्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले, मात्र आता हा निकाल हाती आला. आरोप कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती.
देशमुख यांच्यासाठी न्यायाच्या बाबतची ही लढाई आहे. मी पहिल्या बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. हा विजय नेमका कोणाला मिळेल? हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला, या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय. हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केले. होत्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले, मात्र आता हा निकालच्या हाती आला. आरोप कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती. न्यायाच्या बाबतची ही लढाई आहे. मी पहिल्या बी सांगितलंय, मी या दोघर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. हा विजय नेमका कोणाला मिळेल? हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला, या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय. म्हणजे अगदी अर्ज भरण्यापासून ते अगदी निकाल लागेपर्यंत. त्यामुळे एकंदरीत या मस्साजोगच्या या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलं, सहानुभूती हरली आणि जनसंपर्क कसा जिंकला, या संदर्भात आढावा घेणारं विश्लेषणात्मक एक या संदर्भातली भूमिका नेमकी काय आहे हे आपण स्पष्ट केलेलं आहे. ते आपण आता थोड्या वेळात पाहणार आहोत आणि नंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार. आत्ताच आपण एकंदरीत मस्साजोगचं जे निवडणुकीचं आत्तापर्यंतचं पार पडलेलं विश्लेषण नेमकं काय होतं, का अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे निकाल लागेपर्यंत काय काय घडले आपण आत्ता पाहिलेलंच आहे. पण मूळ मुद्दा असा की स्वरूपानंद देशमुख यांचा विजय हा म्हणजेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सर्वात मोठा धक्का मानला जातो. कारण की आतापर्यंत या निवडणुकीला भावनिक किनार होती. म्हणजे अगदी जर तू मृणाली पाहिलंच ना, म्हणजे अश्विनी देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांची मुलं स्वतः प्रचारासाठी या ठिकाणी घरोघरी फिरली होती. म्हणजे वैभवी असेल किंवा विराज असेल, आणि त्यामुळे या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्यानंतर त्यांच्याच कुटुंबातलं कोणीतरी नेतृत्व करणार असंच एकंदरीत चित्र होतं. पण झालं उलटच. म्हणजे निवडणुकीत अगदी उलटफेर बघायला मिळाला. स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झाला. आता एक आकडेवारी आपल्या समोर आली, ती फक्त एकदा प्रेक्षकांना ऐकूयात, मग आपण पुन्हा एकदा चर्चा सुरू करूयात. खरं तर 3 फेऱ्या पार पडल्या या सगळ्या मतमोजणीच्या. या तिन्ही फेऱ्यांचा जर विचार केला तर तिन्ही फेऱ्यांमध्ये स्वरूपानंद देशमुखच आघाडीवर होते. अगदी पहिल्या फेरीमध्ये स्वरूपानंद देशमुख 156 मतांनी आघाडीवर होते. त्यावेळी त्यांना 375 मतं मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना 219 मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत स्वरूपानंद देशमुख 20 मतांनी आघाडीवर होते, त्यांना 207 मतं मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना 343 मतं मिळाली. या दुसऱ्या फेरीत मात्र अश्विनी देशमुख यांनी त्यांना टक्कर दिलेली दिसतीये. भले या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की आता या ठिकाणी पुन्हा अश्विनी देशमुख उभारी घेणार म्हणून या निवडणुकीमध्ये, पण तिसऱ्या फेरी अंती मात्र स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाल्याचं चित्र समोर आलं. स्वरूपानंद देशमुख यांना 332 मतं मिळाली, अश्विनी देशमुख यांना 260 मतं मिळाली. म्हणजे दुसऱ्या फेरीत मात्र लीड तोडलं होतं अश्विनी देशमुखांनी, हे या ठिकाणी बघायला मिळालं. एकूणच काय तर नोटा, 8 जणांनी नोटाला मतदान केलं. 1744 एकूण मतदान झालं. 2084 पैकी 914 मतं ही स्वरूपानंद देशमुखांना मिळाली, तर अश्विनी देशमुख यांना 822 मतं मिळाली आणि 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले. म्हणाली काय एकंदरीत या सगळ्या निवडणुकीबद्दलचं आत्ता जे आपण पाहिलं मस्साजोग आणि या सगळ्या गोष्टीत, की तुला असं वाटते सहानुभूती इथे या ठिकाणी हरलेली आहे आणि जनसंपर्क जो दांडगा जनसंपर्क स्वरूपानंद देशमुखांचा होता तो विजय झाला. अगदीच. म्हणजे आपल्याला जर आपण हे चित्र पाहिलं तर अगदी तसंच म्हणावं लागेल सर. कारण आतापर्यंत गेल्या 2 महिन्यांपासून हा सगळा प्रचार सुरू आहे. स्वतः अश्विनी देशमुख म्हणा किंवा स्वरूपानंद देशमुख, अश्विनी देशमुख यांची मुलं सुद्धा यामध्ये उतरलेली होती आणि भावनिकदृष्ट्या जास्तीत जास्त हा प्रचार केला गेला होता. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तसं वातावरणच होतं बीडमध्ये. त्यामुळे जवळपास आताही अगदी निकालाच्या आधीपर्यंत बऱ्याच आपण कमेंट्स पाहिल्या तर लोक म्हणतच होती की नाही अश्विनी देशमुख यांचाच विजय होईल. पण हा जो निकाल समोर आलाय तो खरंच धक्कादायक असा निकाल आहे.
पण असं म्हणावंच लागेल की जनसंपर्क जिंकलाय आणि सहानुभूती कुठेतरी हरली आहे. कारण लोकांनी विकासाचा विचार केलाय, सहानुभूतीकडे न वळता विकास कोण करू शकेल हा मुद्दा लक्षात घेऊन कुठेतरी जनतेनं स्वरूपानंद देशमुख यांना कौल दिला असं मला वाटतंय. आणि याच्यात स्वरूपानंद देशमुख आता विजय झाल्यानंतर त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की गावचा विकास कोण करू शकतो याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की याच दरम्यान आपल्याला आठवत असेल बीड जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. तिथे मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची बाकी सगळी टोळी आहे. तर या दरम्यान एक 2-3 क्लिप, ऑडिओ क्लिप या बीड जिल्हा कारागृहातून काही बंद्यांच्या बाहेर पडल्या. बंदी म्हणजे त्या ठिकाणी आता अंडर ट्रायल आहे. तर त्यामध्ये अझर पठाण आहे किंवा सनी आठवले आहे. तर यामध्ये सनी आठवले याची जी क्लिप शेवटची बाहेर आली होती त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की वाल्मिक कराडला इथे VIP ट्रीटमेंट दिली जाते वगैरे आणि त्याला सगळी सुखसुविधा पुरवली जाते अशा पद्धतीनं. पण जी दुसरी क्लिप अझर पठाणची या दरम्यान व्हायरल झाली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की मस्साजोग इलेक्शन जे आहे त्यामुळेच वाल्मिक अण्णा कराड यांना या ठिकाणी टार्गेट केलं जातंय. आणि त्यांनी खरं म्हणजे खळबळ माजवली होती अझर पठाणनं की थेट नाव घेतलं होतं ते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आणि त्यांच्यावर म्हणजे गोळ्या झाडण्याची धमकी वगैरे असा उल्लेख झाला. अशा पद्धतीनं त्या ठिकाणची ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर हे सगळं कनेक्शन मस्साजोग इलेक्शनशी कनेक्ट आहे का या सगळ्या क्लिप्स, का तिकडे लक्ष वेधायचंय म्हणून हे सगळं चाललंय, अशा पद्धतीने एक वातावरण मध्ये निर्माण झालं. पण त्याचा आणि याचा काहीच फरक किंवा संबंध नाहीये हे आता जवळपास दिसते. कारण की मुळात प्रश्न असा होता स्वरूपानंद देशमुख हे संतोष देशमुखांच्या विरोधामध्ये मागच्या वेळी देखील उभे राहिले होते आणि त्यांना 9 मतं त्यांचा पराभव झाला होता. म्हणजे तो निसटता पराभव होता. यावेळी मात्र संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या ऑलरेडी 5 वर्षे सरपंच राहिल्यात, 5 वर्षे उपसरपंच राहिल्यात, बाजार समिती सदस्य राहिल्यात, शिवाय संतोष देशमुख यांनी केलेलं गावातलं कार्य ते सरपंच असताना आणि मग संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानं त्यांना मिळालेली सहानुभूती, या सगळ्या गोष्टींवर निश्चितपणे अश्विनी देशमुख यांचा विजय होईल असंच वातावरण कदाचित महाराष्ट्रात देखील मस्साजोगच्या बाबतीत दिसून येत होतं. पण हा धक्कादायक पराभव आहे धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी. खरं तर धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले होते. पण गावकऱ्यांनी शेवटी निवडणूक जो कौल दिला तो कौलच शेवटी लोकशाहीचा कौल मानला जातो आणि ते त्यांना देखील या ठिकाणी आता मान्य करावं लागतं. गावकऱ्यांमधला एक गट जो होता त्यांनी सुद्धा मागणी केली होती की ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं अगदी आपल्याला वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल. पण शेवटपर्यंत स्वरूपानंद देशमुख यांनी काही अर्ज जो होता तो मागे घेतला नाही. त्यांनी आता सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की मला माहित होतं की जनता माझ्या सोबतच असेल कारण मी तसा विकास सुद्धा केलेला होता आणि यापुढे गावाचा विकास कोण करू शकतं ह्याचा लोकांनी जास्त विचार केला आणि त्यामुळे त्यांनी मला मतदान केलंय. आणि आणखी त्यांनी एवढं पण म्हटलेलं आहे की संतोष देशमुख यांची जी न्यायालयीन लढाई आहे त्यांच्या न्यायासाठीची लढाई आहे त्या लढाईत मात्र आम्ही शेवटपर्यंत असणार आहोत, अख्खं गाव मी पण असणार आहे. पण आता एक म्हणाली आणखी एक महत्वाचा मुद्दा की फक्त हा 18 महिन्यांचा काळ आहे जो आता स्वरूपानंद देशमुख यांना मिळालेला आहे आणि या 18 महिन्यांच्या काळामध्ये संतोष देशमुख यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला झोकून देणार असं देखील त्यांनी आधी सांगितलं होतं. शिवाय जर मला कोणीतरी उभं केलंय असा कुणाचा संशय आहे किंवा अशा पद्धतीने माझ्या आरोप केले असतील ते जर पुढे आलं किंवा तसं काही जाणवलं तर मी स्वतः नाक घसेन आणि अश्विनी देशमुख यांना पाठिंबा जाहीर करेन असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पण झालं असं की 83.69% म्हणजे जवळपास 84% इतकं मतदान त्यातले 914 मतं 1744 पैकी जर स्वरूपानंद देशमुखांना मिळाली असती तर निश्चितपणे गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांना निवडून आणण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपला कौल दिलेला आहे, सिद्ध होतं. त्यामुळे मला एक म्हणाले आणखी एक असा प्रश्न पडतो की आता धनंजय देशमुख यांची जी न्यायालयीन लढाई आहे त्यासाठी गावकरी सोबत आहेत पण राजकीय लढाई जी होती त्यामध्ये मात्र गावकऱ्यांना स्वरूपानंद देशमुख यांना सरपंच करावं असं वाटलं जेणेकरून गावचा विकासही होतोय आणि इकडे न्यायालयीन लढाईसाठी सारं गाव धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियाशी पाठीशी. अगदी हो सर. म्हणजे आता यांनी सुद्धा म्हटलंय स्वरूपानंद देशमुखांनी की मी सुरुवातीपासूनच या न्यायालयीन लढाईत होतो, मी सगळ्यात पुढे होतो संतोष देशमुखांच्या न्यायालयीन लढाईसाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी आणि यापुढे सुद्धा मीच असेन. मी हे प्रकरण जे आहे ते शेवटपर्यंत त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करेन असंही त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच आपले त्या ठिकाणी रिपोर्टर आहेत बीडचे दीपक जाधव यांच्याशी देखील आपण संवाद साधला तेव्हा
तिथे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की परळीकरांकडून त्यांना या ठिकाणी रसद पुरवली गेली किंवा त्यांनी त्या ठिकाणी त्यांना उभं केलं आणि या निवडणुकीच्या माध्यमातून ही निवडणूक अशी बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला आणि मग स्वरूपानंद देशमुख यांनी याच्यावर हे क्लिअर केलं पिक्चर की नाही, मी जर खरंच मला कोणीतरी उभं केलंय असं जर कोणाला जाणवलं तर मी स्वतःहून अश्विनी देशमुखांना पाठिंबा देईन. पण आता गावकऱ्यांनी दिलेला कौल हा निश्चितपणे लोकशाहीच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. काल भले 2 गटांमध्ये कुरबुरी झाल्या, खरं तर जिल्हा परिषदेमध्ये ही मतदान पार पडलं, 3 मतदान केंद्र होती आणि 2 गट आपापसात भिडले वगैरे, पण नंतर तिथे राज्य राखीव दलाचे पोलीस होते, स्थानिक पोलीस होते आणि त्या माध्यमातून हा वाद शमला. पण मुळात आता स्वरूपानंद देशमुखांनी मिळवलेला विजय, 92 मतांनी विजय मिळवलेला आहे, तो प्रत्येक आघाडीत त्यांनी चांगल्या पद्धतीनं मतदान देखील घेतलं होतं. 3च फेऱ्या पार पडल्या होत्या. पण यातून स्वरूपानंद देशमुखांवर गावकऱ्यांनी विश्वास दाखवलाय हे सिद्ध होत आहे. अगदीच. म्हणजे दोन्ही आपण म्हटलं तर अश्विनी देशमुख पण आणि स्वरूपानंद देशमुख गेल्या 15 दिवसापासून किंवा त्या आधीपासूनच प्रचार करतात. आपण पाहिलं दोन्ही उमेदवारांनी अगदी घरी, प्रत्येकाच्या घरी जाऊन जे आहे तो मतदार म्हणजे आपला प्रचार केलेला घरटी. हो, अगदी घरी अगदी म्हणाली वैभव असेल किंवा विराज, वैभवी आणि विराज. वैभवी तर आपल्याला आठवत असेल संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तिने अनेक ठिकाणी तिची आपण भाषणं पाहिली, तिचं वक्तृत्व पण पाहिलं. या परिस्थितीत देखील तिने परीक्षा दिली, ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण पण झाली आणि खरं तर तिने स्पष्टपणे म्हटलंय की माझ्या वडिलांच्या न्यायासाठी ही राजकीय लढाई जिंकणं अतिशय महत्वाचं आहे, असा देखील प्रचार त्यांनी केला. त्यामुळे खरं तर पाहिलं की म्हणजे बिनविरोध निवडणूक होता होता ती खरं तर प्रत्यक्ष निवडणूक स्वरूपामध्ये झाली आणि त्याआधी वैभवी आणि विराज यांनी प्रत्यक्षात जाऊन प्रचार देखील केला. पण एवढं असताना देखील स्वरूपानंद देशमुख यांच्याच गळ्यात सरपंच पदाची माळ गावकऱ्यांनी घातलेली आहे. याचा अर्थ कुठेतरी गावकरी देशमुखांपासून दूर गेलेत असं नव्हे. न्यायिक लढाईसाठी, संतोष देशमुखांच्या न्यायासाठी गाव पूर्ण त्यांच्या मागे आहे. पण राजकीय लढाई ज्याला म्हणतो किंवा गावचा विकास म्हणतो यासाठी विश्वास मत त्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्यावर ठेवलेला आहे. आणखी एक मृणाली महत्वाचा मुद्दा, स्वरूपानंद देशमुख भले मागच्या निवडणुकीत 9 मतांनी हरले असले तरी त्यांचा जनसंपर्क, गावासाठीची तळमळ हे देखील कुठेतरी गावकऱ्यांनी विश्वासात घेतलंय, हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जसं तू मगाशी अर्जांचा उल्लेख केलास की मुळात जे अर्ज भरण्याची किंवा अर्ज माघारी घेण्याची जी अंतिम मुदत होती 17 एप्रिलला, त्यावेळी तिथले कुणाल देशमुख असतील किंवा पंजाब देशमुख असतील किंवा संजीवनी देशमुख या सगळ्यांनी अर्ज मागे घेतले. पण मग स्वरूपानंद देशमुखांनीच अर्ज मागे का नाही घेतला याच्यावर पण चर्चा झाली. पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, मी अर्ज माघारी घेणार नाही. आणि आज तर थेट काल मतदान आणि आज निकालच लोकांनी दिला. अगदी. म्हणजे वैभवीने प्रचार करताना प्रत्येक वेळी सांगितलं होतं की गावाचा विकास म्हणजे माझ्या बाबांचं स्वप्न होतं, गावाला पुढे नेणं हे माझ्या बाबांचं स्वप्न आणि ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. पुढे जाऊन ह्या गावाचा विकास तसाच झाला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही ही निवडणूक जी आहे ती लढवतोय. नक्कीच. एकंदरीत आता आपण शेवटाकडे जाताना खरं म्हणजे या मस्साजोगच्या निकालाबाबत एकंदरीत बीडमध्ये जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 16 सरपंच आणि 72 ग्रामपंचायत सदस्य अशा 88 निवडणुकांचं हे सगळं होतं. बाकीचे जे काय आहेत निवडणुका बऱ्यापैकी बिनविरोध झाल्या. पण मस्साजोग जे केंद्रबिंदू संतोष देशमुख यांच्यामुळे झालं, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या मस्साजोग निवडणुकीकडे होतं, सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीकडे, की नेमकं काय होणार. पण म्हणाले याच्यातनं सिद्ध झालंय निवडून कुणीही येवो, निवडून देशमुखच आलेले आहेत आणि लोकांना विकासाशी घेणं देणं आहे. अश्विनी देशमुख जरी आल्या असत्या तरी देखील त्या याआधी सरपंच राहिल्यात, उपसरपंच राहिलेले आहेत आणि गावाला विकास हवाय. आता स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून देखील गावकऱ्यांनी विकासाचीच भूमिका लक्षात घेतलेली आणि त्यांनी देखील विकास करायचा. त्यामुळे गावकऱ्यांसाठी राजकीय दृष्ट्या पाहिलं तर विकास महत्वाचा. तो विकास स्वरूपानंद देशमुख यांनी 18 महिन्यात करावा आणि त्याचं म्हणले की संतोष देशमुखांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवू, तर ते त्यांनी करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जी संतोष देशमुखांच्या न्यायासाठीची लढाई आहे त्या लढाईसाठी निश्चितपणे निवडणूक कसं आहे तेवढ्यापुरत्या निवडणुका असतात, राजकारण असतं, नंतर सगळं संपतं आणि गाव एकत्र येतं. आता पुन्हा एकदा हे गाव संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाशी पाठीशी उभं राहील याची खात्री आणि याचा विश्वास एकंदरीत या निवडणुकीद्वारे स्पष्ट होतो. या संपूर्ण आत्ताच्या विश्लेषणातून हेच क्लिअर होत आहे की स्वरूपानंद देशमुख यांना लोकशाहीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी निवडून दिलेला आहे. इथे सहानुभूती आणि मग ते जनसंपर्क याहीपेक्षा शेवटी लोक कुणाला निवडून देतात यावर ठरत असतं. लोक कुणाच्या पारड्यात मतं टाकतात त्यावर तो उमेदवार निवडून येत असतो. त्यामुळे 914 मतांनी स्वरूपानंद देशमुख यांनी या निवडणुकीमध्ये
आपलं वर्चस्व सिद्ध केलंय आणि 92 मतांनी विजय मिळवला आहे. पाहत रहा LS मराठी. 4 तास